मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण बघत आहात बातम्यांच्या बातमीवरचं विश्लेषण. बातमी अगदी भडक आहे, विकृतीचा अगदी कळस आहे आणि सभ्यता आणि संस्कृतीचा झालेला हा उभा धिंगाणा आहे जो महाराष्ट्रात घडतो आहे. आणि हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उघड्या डोळ्यांनी बघून डोळे मिटून दूध पिताना दिसत आहेत. हे मात्र महाराष्ट्राचं अतिशय मोठं दुर्दैव आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही बातमी वाचली, बघितली, ऐकली असेल. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने एकेरी भाषेत, अतिशय खालच्या भाषेत टीका केली, ज्या प्रकारची भाषा ते वापरतात, ते फक्त एका नेत्याचा अपमान करत नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरचा एक तो काळा लागलेला डाग आहे, हे लक्षात घ्या. गुणरत्न सदावर्ते हा रोजचा विषय होऊन त्यांचा बसलेला आहे. मंडळी, विकृत तमाशात त्यांची पत्नी शेजारी बसून मान हलवत असते. आपण अनेकदा व्हिडिओमध्ये, टीव्ही मध्ये आपण पाहिलं असेल. हे तर आणखीच किळसवाणं दिसत असतं, लक्षात घ्या. मंडळी, मतभेद असू शकतात, विरोध असू शकतो, पण सार्वजनिक मंचावर सतत एकेरी भाषेत उल्लेख करणं, वैयक्तिक चिखलफेक आणि खालच्या पातळीची भाषा वापरणं हे नेमकं कोणत्या संस्कृतीचं लक्षण आहे, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गुणरत्न सदावर्ते इतके बिनधास्त का आहेत? काय कारण आहे त्याला? त्यांच्या मागे नेमकं कुणाचं पाठबळ आहे? कारण तुम्हाला ठाऊक आहे, महाराष्ट्रात एखादा सामान्य माणूस, सामान्य नागरिक सरकारवर जेव्हा टीका करतो, एखादा युट्यूबर जेव्हा महत्वाचा मुद्दा घेऊन प्रश्न विचारतो सरकारला, तर त्याला लगेच नोटीस, धमक्या, पोलीस कारवाई त्याच्यावरती सुरू होऊन जाते. पण ही कसली गुंडागर्दी महाराष्ट्रात हल्ली सुरू आहे? कुणाच्या आशीर्वादाने? पण दुसरीकडे सदावर्ते सारखे काही लोक रोज टीव्हीवर कुणालाही काहीही बोलतात आणि त्यांना मात्र काहीही होत नाही, ते अगदी सुरक्षित राहतात. मग लोक प्रश्न विचारतात, हे लोक इतके निर्धास्त का? यांना कुणाची राजकीय ताकद आहे? कोण यांना पाठीशी घालतायत? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूक समर्थनाशिवाय हे शक्य आहे का? हा प्रश्न लोक विचारतायत. कारण जनता मूर्ख नाही, जनता सगळं पाहते. रविराज साबळे, तुम्हाला ठाऊक असेल, रविराज साबळे असेल, त्रिशूल पाटील असेल, विठ्ठल कांगणे सर असतील, मुक्ता कदम असेल, नितेश कराडे असतील, रवींद्र पोखरकर असेल, यासारख्या सगळ्या सामान्य युट्यूबर्सला छोट्या छोट्या कारणांवरून नोटिसा सरकारने दिल्या आहेत, पोलिसांनी दिलेल्या आहेत, दबाव टाकला जातो त्यांच्यावरती. मग गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? वकील आहेत, आम्हाला ठाऊक आहे सर्वांना. पण त्यांच्यावरती त्याच्यानंतर ते काय आहेत? त्यांच्यासाठी काहीही वेगळे नियम आहेत की नाही, हा प्रश्न आहे. कायद्याची भीती फक्त सामान्य लोकांसाठी आहे का? तुमच्या आमच्यासाठी आहे का? आणि या सगळ्याच लोकांच्या लक्षात आणखी एक गोष्ट येते, लक्षात घ्या. सतत त्यांच्यासोबत दिसणारी त्यांची पत्नी कोण? गुणरत्न सदावर्ते यांची. तुम्ही बघत असाल, प्रत्येक वक्तव्यावर ती बाई अगदी विकृत मनोवृत्तीने मान हलवत असते कॅमेऱ्यापुढे. तुम्ही पाहिलं असेल अनेकदा. प्रत्येक आक्रमक वाक्यावर जणू समर्थन देणारे हावभाव या बाईचे नेहमीच आपल्याला बघायला मिळतात. लोक मग विचारतात, हे फक्त योगायोग आहे की मुद्दाम असं वातावरण तयार केलं जात आहे सरकारकडनं किंवा सत्ता पक्षाकडनं? हा प्रश्न लोक विचारतायत. कारण आजचं राजकारण फक्त भाषणावर चालत नाही, ते व्हिज्युअल ड्रामावर चालतं, हे लक्षात घ्या. मोठमोठे हावभाव, भडक भाषा, आरडाओरड, सततची चिथावणी आणि जातीयवादी काही वाक्य, आणि मग तेच क्लिप्स व्हायरल होतात. म्हणजे हे काय चाललंय महाराष्ट्रात? हा प्रश्न लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. ही फक्त एक व्यक्ती नाही, ही एक पूर्ण शैली बनली आहे अलीकडे, लक्षात घ्या. विकृतीचा कळस गाठणारा हा निव्वळ उभा धिंगाणा आहे, निव्वळ तमाशा आहे, लक्षात घ्या. आणि मीडिया काय, तर मीडिया महत्वाचे प्रश्न सोडून त्यांच्या पुढे कॅमेरे घेऊन फिरतायत, हे जास्तच उल्लेखनीय आहे, लक्षात घ्या. आज महाराष्ट्रात सरकारकडून काही चेहरे जाणीवपूर्वक पुढे केले जात आहेत. तुम्ही पाहिलं असेल, नितेश राणेंना पाहिलं असेल, गोपीचंद पडळकरांना, आणखी काही आहेत. त्यांचं काम काय? मुद्द्यांवर चर्चा होऊ द्यायची नाही, लोकांचं लक्ष भरकटवायचं, भावनिक वातावरण तापवायचं आणि सोयीस्करपणे मुख्य प्रश्न बाजूला ढकलायचे. तुम्हाला ठाऊक आहे मंडळी, महागाई वाढते, तरुण बेरोजगार आहेत, शिकलेले मुलं फिरतायत, पेपर फुटीचे प्रकरणं होत आहेत, शेतकरी संकटात आहेत. पण टीव्हीवर काय, कोण कुणाला काय बोललं यावर दिवसभर तमाशा चालतो. कारण आज माध्यमांनाही विचारांपेक्षा वाद विकायचे आहेत का, हा प्रश्न आहे. आणि मुख्य प्रश्न झाकायचे आहेत का, असं वाटायला लागलं आहे. कारण
शांतपणे, तुम्हाला ठाऊक आहे, शांतपणे विचारपूर्वक बोलणारा माणूस यांना टीआरपी देत नाही, यांना व्ह्यूज मिळत नाही. मग काय तर आरडाओरडा करणारा यांना व्ह्यूज देत असतो, टीआरपी देतो बरोबरून. कारण संयम व्हायरल होत नाही, तुम्हाला ठाऊक आहे. अपमान लगेच व्हायरल होतो. काही विचित्र असलं ते लवकर व्हायरल होत असतं. आणि म्हणूनच काही लोकांना सतत स्क्रीनवर ठेवलं जातं का सरकारतर्फे, सत्ता पक्षातर्फे, हा एक प्रश्न आहे. किंवा हे षडयंत्र आहे का, राजकारणासाठी काही गोष्टी ह्या सोयीस्करपणे केल्या जात आहेत का, हे प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. कारण त्यांचं काम माहिती देणं नाही तर वातावरण तापवणं असतं, लक्षात घ्या. आज जर एखाद्या सामान्य नागरिकाने सोशल मीडियावर अशी भाषा वापरली असती तर कदाचित त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असता. पण काही लोक मात्र रोज सार्वजनिक मंचावर कोणत्याही मर्यादेशिवाय बोलतात, काहीही बोलतात, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्राईम टाइमवर ते आपल्याला स्क्रीनवरती दिसतात. मग लोक प्रश्न विचारणार नाहीत का हो? कारण राजकारणात काही लोक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी वापरले जातात का? ते स्वतः निवडणूक लढवत नाहीत, तुम्हाला ठाऊक असेल. अशा प्रकारे आक्रमकपणे बोलणारे लोक. पण समाजात राग, गोंधळ आणि ध्रुवीकरण निर्माण करण्यासाठी या लोकांचा वापर खुलेआमपणे केला जातो आहे, हे लक्षात घ्या. हे लक्षात येतच आहे सगळ्यांच्या. आणि हा अगदी नवाकोरा अलीकडे महाराष्ट्रात आपल्या ट्रेंड बनलेला आहे, ट्रेंड झालेला आहे. आणि म्हणूनच आज अनेकांना असं वाटतंय की गुणरत्न सदावर्ते हे पेशाने वकील आहेत, तुम्हाला ठाऊक आहे. हे फक्त स्वतंत्रपणे बोलत नाहीत, तर त्यांना कुठेतरी राजकीय संरक्षण मिळतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. त्यामुळे प्रश्न येणं स्वाभाविक आहे. लोक प्रश्न विचारतायत की मुख्यमंत्री तुम्हीच गृहमंत्री आहात, मग कायदा कुठे आहे? कारण राज्याचा प्रमुख म्हणून सार्वजनिक चर्चेची पातळी राखण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. जर सरकार खरंच सभ्य राजकारणांवर विश्वास ठेवत असेल तर सतत विषारी भाषा वापरणाऱ्यांपासून स्पष्ट अंतर दिसलं पाहिजे की नाही, हा सवाल आहे. पण आज चित्र उलट दिसतंय. संयमाला कमजोरी समजलं जातंय आणि उद्धटपणाला, निर्भीडपणाला आणि अपमानाला धाडसी वक्तव्य मानलं जातंय, लक्षात घ्या. धाडसाची व्याख्याच बदललेली आहे पूर्णपणे. तर अशी गोष्ट आहे. तर मुख्यमंत्री महोदय, हे खूप छान चाललंय असं वाटतंय तुमच्या राज्यामध्ये. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, हे तुम्हालाही ठाऊक आहे. पण सोयीस्करपणे केलं जात आहे का, याच्याकडे लक्ष द्या. हा तोच महाराष्ट्र आहे का ज्याने फुले शाहू आंबेडकरांचा विचार दिला? हा तोच महाराष्ट्र आहे का जिथे विचारांच्या लढाया व्हायच्या पण सार्वजनिक सभ्यतेची एक मर्यादा असायची, हे लक्षात घ्या. आज ती मर्यादा जाणीवपूर्वक मोडली जाते आहे. कारण समाजाला जर सतत तमाशाची सवय लावली तर मग काय, उद्या लोक मुद्दे विसरतात, प्रश्नच विसरून जातील स्वतःचे. हे फक्त भांडणं बघायला राहतील जनता. आणि कदाचित काहींना हेच हवं आहे. पण जनता आता प्रश्न विचारते आहे, कोणावर कारवाई होते आणि कोणाला बिनधास्तपणे मोकळीक दिली जाते, हे जनता शांतपणे पाहत आहे, हे लक्षात घ्या. लोकांना सर्व कळतं, लोक मूर्ख नाहीत. आणि सामान्य जनतेची काळजी तुम्हाला का नाही, ही निर्भयता कशामुळे सत्ता पक्षाला आली आहे, हे देखील लोकांना चांगलं कळलेलं आहे अलीकडे. परंतु हे सर्व केव्हा संपणार? आणि म्हणूनच आता गरज आहे ती फक्त एखाद्या व्यक्तीवर टीका करण्याची नाही, तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक चर्चेला पुन्हा विचार, संयम आणि सभ्यतेची दिशा देण्याची ही वेळ आहे, लक्षात घ्या. नाहीतर उद्या अशी परिस्थिती येईल की विचार संपतील, संवाद संपेल आणि फक्त काय, झुंडशाही, आरडाओरडा आणि चिथावणीखोर जातीवादी शब्द, हिंदू मुसलमान, मंदिर, मशीद, हेच फक्त मंडळी शिल्लक राहील. तर विचार करा. आणि तुम्हाला हा मुद्दा आज गुणरत्न सदावर्ते आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जो काही वाद झाला असेल, आता राज ठाकरेंनी काही उत्तर त्यावरती दिलेलं नाही, पण ज्या पद्धतीनं सदावर्ते बोलतात तुम्ही पाहिलं असेल, आणि मीडिया त्यांना कव्हरेज देते, त्यांची बायको शेजारी बसलेली असते, ते काही विचित्र हावभाव ती बाई करत असते, तर ते अतिशय विकृत वाटतं ते सगळं बघायला. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.